घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा पोलिसांनी गुहागर विजापूर मार्गावर विट्याजवळ एका पिकअप जीपमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून एक पिकअप जीप, प्रतिबंधित गुटखा असा 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ऋषिकेश चंद्रकांत कदम, वय वर्ष 22, राहणार दारूस, तालुका खटाव, जिल्हा सातारा असे अटक केलेल्याचे नाव आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सांगलीतील पोलीस सजग झाले आहेत। गुहागर विजापूर रस्त्यावरून एका पिकअप मधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना खबऱ्यांद्वारे मिळाली होती। त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। विटा पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक पिकअप जीप MH11DD 4390 पथकाला दिसली। पथकाने गाडी थांबवून गाडीची तपासणी केली। त्यावेळी गाडीतील पोत्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याच्या पुड्या सापडल्या। याबाबत कदम यांच्याकडे चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला अटक करून गाडीसह त्यातील गुटखा जप्त करण्यात आला। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शेंडकर, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाग, महेश संगपाळ, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, विशाल पवार, नीरज बारापात्रे, कॅप्टन गुंडवाडे, श्रीधर बागडी, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।